पहाटेचे 5 वाजले होते. शहरातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या आलिशान बंगल्यात दिवसाची सुरुवात झाली होती. अंगणात माळी झाडांना पाणी घालत होता. स्वयंपाकघरात स्वयंपाकी न्याहारीची तयारी करत होता. घरातील प्रत्येक नोकर आपापल्या कामात व्यस्त होता. त्याच वेळी गेट उघडलं आणि साधी फिकट झालेली कापसाची साडी नेसलेली, पायात साध्या चपला, कपाळावर छोटंसं कुंकू आणि चेहऱ्यावर शांत हास्य असलेली सुमन आत आली. रोजप्रमाणे तिने गेटवरील सुरक्षा रक्षकाला नमस्कार केला. त्यानेही हसत नमस्कार परत केला. सुमनने हातातली छोटी पिशवी एका कोपऱ्यात ठेवली आणि झाडू उचलून कामाला सुरुवात केली. ती गेली 6 महिने या बंगल्यात घरकाम करत होती. घरातील प्रत्येक काम ती मनापासून करत होती. पण तरीही तिला घरात कधीच आदर मिळाला नव्हता. देशमुख कुटुंबातील मालकीणबाई मीनाक्षी देशमुख प्रत्येक गोष्टीवरून तिला बोल लावत असत. सुमन, नीट काम कर, इतके पैसे देतो तरी कामात लक्ष नाही. सुमन फक्त हसून हो ताई, पुन्हा चूक होणार नाही. तिला कधी राग यायचा नाही. उलट ती प्रत्येकाशी प्रेमाने बोलायची. घरातील लहान मुलगा आर्यन मात्र तिच्यावर खूप प्रेम करायचा. तो रोज तिच्याजवळ बसून गप्पा मारायचा. सुमन काकू, तू एवढी शांत कशी राहतेस? तो विचारायचा. सुमन हसत म्हणायची, बाळा, माणसाकडे पैसा नसला तरी चालतो, पण मनात शांतता आणि माणुसकी असली पाहिजे. आर्यनला तिचं बोलणं खूप आवडायचं, पण त्याची आई लगेच ओरडायची, आर्यन, त्या कामवाल्या बाईजवळ जास्त बसू नकोस. सुमनच्या चेहऱ्यावर क्षणभर वेदना उमटायच्या, पण ती काही बोलायची नाही. त्या दिवशीही सकाळी तिने संपूर्ण घर साफ केलं, स्वयंपाकघर आवरलं, देवघर स्वच्छ करून दिवा लावला. देवासमोर हात जोडून ती काही क्षण शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यात एक वेगळंच समाधान होतं, जणू ती काहीतरी मोठ्या निर्णयाची वाट पाहत होती. तेवढ्यात मीनाक्षीबाई आत आल्या. अगं, देवासमोर उभं राहून वेळ घालवू नकोस, अजून खूप काम बाकी आहे. सुमनने शांतपणे मान हलवली आणि पुन्हा कामाला लागली. दुपार झाली. सगळे जेवायला बसले. सुमन नेहमीप्रमाणे स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात बसून डब्यातून आणलेली साधी भाकरी आणि कांदा खाऊ लागली. ते पाहून घरातील स्वयंपाकी म्हणाला, ताई, रोज हेच खातेस, कंटाळा येत नाही का? सुमन हसली. भूक भागली की अन्नाची चव आपोआप गोड लागते. इतक्यात देशमुख यांचा मोठा मुलगा रोहन आत आला. त्याने सुमनकडे पाहिला आणि हसत म्हणाला, अगं, तुझ्या 1 महिन्याच्या पगारात माझ्या एका शर्टाची किंमतही नाही. आसपास उभे असलेले काही नोकर हसू लागले. सुमनने मात्र त्याच्याकडे पाहून शांतपणे उत्तर दिलं, साहेब, कपड्यांची किंमत पैशाने ठरते, पण माणसाची किंमत त्याच्या वागण्यातून ठरते. रोहनला तिचं उत्तर आवडलं नाही. तो रागाने निघून गेला. त्या संध्याकाळी बंगल्यात मोठी बैठक होणार होती. देशमुख उद्योग समूहाला नवीन आंतरराष्ट्रीय भागीदार भेटणार होता. घरात तयारी सुरू झाली. मीनाक्षीबाईंनी सर्व नोकरांना सूचना दिल्या, आज कोणतीही चूक होता कामा नये. मोठे लोक येणार आहेत. सुमनने शांतपणे सगळ्या सूचना ऐकल्या. तिने संपूर्ण हॉल चकमकून ठेवला. फुलांची सुंदर सजावट केली. पाहुण्यांसाठी पाण्याचे ग्लास मांडले. प्रत्येक गोष्ट इतक्या नीट केली की पाहणाऱ्यालाही आश्चर्य वाटावं, पण तिच्या कामाचं कौतुक कुणीच केलं नाही. संध्याकाळी 7 वाजता एकामागोमाग एक महागड्या गाड्या बंगल्यात येऊ लागल्या. मोठमोठे उद्योगपती, अधिकारी आणि पाहुणे आत येत होते. देशमुख कुटुंब त्यांचं स्वागत करण्यात व्यस्त होतं. सुमन मात्र शांतपणे एका कोपऱ्यात उभी राहून सर्व व्यवस्था सांभाळत होती. तेवढ्यात गेटबाहेर काळ्या रंगाच्या आलिशान गाड्यांचा मोठा ताफा येऊन थांबला. सुरक्षा रक्षक लगेच सावध झाले. देशमुख साहेब स्वतः गेटकडे धावत गेले. बहुतेक नवीन कंपनीचे चेअरमन आले असतील. ते उत्साहाने म्हणाले. सर्वांची नजर गेटकडे लागली होती, पण पुढच्या क्षणी जे घडलं त्याची कल्पना तिथे उपस्थित कोणालाही नव्हती. काळ्या रंगाच्या आलिशान गाड्यांचा ताफा बंगल्याच्या मुख्य दरवाजासमोर येऊन थांबला. पहिल्या गाडीतून काळ्या सूटमध्ये काही वरिष्ठ अधिकारी उतरले. त्यांच्या मागोमाग 2 महिला आणि 3 पुरुष फायली व लॅपटॉप घेऊन बाहेर आले. देशमुख कुटुंब त्यांचं स्वागत करण्यासाठी पुढे सावलं. देशमुख साहेबांनी हसत हात पुढे केला. वेलकम सर, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. पण त्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन न करता आजूबाजूला नजर फिरवली. त्यातील एक अधिकारी शांतपणे म्हणाला, माफ करा, आम्ही आधी आमच्या चेअरपर्सनला भेटू. देशमुख साहेब गोंधळले. त्या कुठे आहेत? अधिकारी हलकसं हसला आणि सरळ घराच्या मागच्या बाजूला चालू लागला. सर्वजण त्याच्या मागे गेले. सुमन त्यावेळी स्वयंपाकघरात चहाचे ट्रे तयार करत होती. अधिकारी तिच्यासमोर येऊन थांबला. त्याने दोन्ही हात जोडले आणि आदराने म्हणाला, नमस्कार मॅडम, बोर्ड मीटिंगची वेळ झाली आहे. सर्व संचालक तुमची वाट पाहत आहेत. क्षणभर संपूर्ण बंगल्यात शांतता पसरली. सुमनने हळूच हातातील ट्रे खाली ठेवला. मीनाक्षीबाईच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला.
रोहनचे डोळे फिसकावले. देशमुख साहेब काही क्षण शब्दच बोलू शकले नाहीत. सुमनने आपल्या साडीचा पदर नीट केला. चेहऱ्यावरचं तेच शांत हास्य कायम ठेवलं आणि अधिकाऱ्याकडे पाहत म्हणाली, सगळे आले आहेत ना? हो मॅडम, परदेशातूनही सर्व संचालक ऑनलाईन जोडले आहेत. सुमनने मान हलवली. ठीक आहे, 5 मिनिटात येते. अधिकारी पुन्हा नम्रपणे वाकला. येस मॅडम. तो मागे सरकला. देशमुख कुटुंब अजूनही भिजल्यासारखं उभं होतं. मीनाक्षीबाई थरथरत्या आवाजात म्हणाल्या, हे काय चाललंय? सुमन त्यांच्याकडे वळली. आज तुम्हाला माझी खरी ओळख समजेल. ती हळूहळू हॉलमध्ये आली. अधिकाऱ्यांनी तिच्यासाठी खुर्ची पुढे केली. सुमन मात्र बसली नाही. तिने सर्वांकडे एकदा नजर टाकली. त्या नजरेत राग नव्हता, अहंकार नव्हता, फक्त शांतपणा होता. पुन्हा सर्वांना आश्चर्य वाटत असेल की घरकाम करणारी बाई कंपनीची चेअरपर्सन कशी असू शकते? कोणीच उत्तर दिलं नाही. सुमन पुढेही बोलू लागली. आजपासून 12 वर्षापूर्वी माझे पती अनिल देशभरात नावाजलेले उद्योगपती होते. आम्ही उभी केलेली कंपनी हजारो लोकांना रोजगार देत होती. पण एका अपघातात माझे पती गेले. त्यानंतर अनेकांनी आमच्यावर विश्वासघात केला. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच कंपनी बळकावण्याचा प्रयत्न केला. त्या दिवसापासून मी एक गोष्ट ठरवली, पैसा माणसाला मोठा बनवत नाही, माणुसकी बनवते. देशमुख साहेब तिचं प्रत्येक वाक्य शांतपणे ऐकत होते. सुमन पुढे म्हणाली, मी माझी ओळख लपवली. वेगवेगळ्या शहरात साधी कामं केली. श्रीमंत लोकांच्या घरात राहून त्यांचं वागणं पाहिलं. कोण माणसाला पैशाने मोजतो आणि कोण मनाने स्वीकारतो हे समजून घेतलं. रोहनला आता स्वतःची लाज वाटू लागली. त्याला सकाळी बोललेले शब्द आठवत होते. मीनाक्षीबाईंच्या डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले. आर्यन धावत सुमनजवळ आला. काकू, म्हणजे तू खोटं बोलत होतीस? सुमन खाली बसली. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, नाही बाळा, मी कधीच खोटं बोलले नाही. मी फक्त माझी ओळख सांगितली नव्हती. आर्यनने तिला मिठी मारली. तू काहीही असलीस तरी माझी सुमन काकूच आहेस. त्या निरागस शब्दांनी सुमनच्या डोळ्यातही पाणी आलं. अधिकारी पुढे आला. मॅडम, पत्रकारही आले आहेत. सर्वांना तुमच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. सुमनने दीर्घ श्वास घेतला. चला. सर्वजण कॉन्फरन्स हॉलमध्ये गेले. मोठ्या स्क्रीनवर कंपनीचे संचालक दिसत होते. पत्रकार कॅमेरे घेऊन बसले होते. सुमनने चेअरपर्सनच्या खुर्चीत स्थान घेतलं. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दणाणून गेलं. देशमुख कुटुंब मागच्या रांगेत बसलं होतं. त्यांचे चेहरे खाली झुकले होते. सुमनने मायक्रोफोन हातात घेतला आणि शांत आवाजात बोलायला सुरुवात केली. आज मी एका मोठ्या निर्णयाची घोषणा करणार आहे. हा निर्णय फक्त व्यवसायाचा नाही तर माणुसकीचा आहे. सभागृहात पुन्हा शांतता पसरली. प्रत्येकजण तिच्या पुढच्या शब्दांची वाट पाहत होतं. संपूर्ण सभागृह शांत झालं होतं. प्रत्येकाची नजर सुमनकडे होती. पत्रकार कॅमेरे तिच्याकडे रोखून उभे होते. कंपनीचे संचालक स्क्रीनवर लक्ष देऊन बसले होते. देशमुख कुटुंबाच्या चेहऱ्यावर भीती आणि संभ्रम स्पष्ट दिसत होता. सुमनने मायक्रोफोनजवळ येत शांत आवाजात बोलायला सुरुवात केली. आज मी ज्या निर्णयाची घोषणा करणार आहे तो फक्त एका कंपनीचा निर्णय नाही, तो माणुसकीचा निर्णय आहे. गेल्या 6 महिन्यात मी एका साध्या कामगाराच्या रूपात अनेक गोष्टी अनुभवल्या. लोक माणसाची किंमत त्याच्या कपड्यांवरून, पैशांवरून आणि पदावरून ठरवतात, पण त्याच्याकडे मनाकडे पाहत नाहीत. हीच आपल्या समाजाची सर्वात मोठी चूक आहे. तिच्या प्रत्येक शब्दानंतर सभागृहात शांतता आणखी गडद होत होती. सुमनने पुढे बोलताच देशमुख कुटुंबाचे चेहरे पांढरे पडले. देशमुख इंडस्ट्रीसोबत होणाऱ्या भागीदाराचा अंतिम निर्णय माझ्या एका सहीवर अवलंबून आहे. पत्रकारांनी लगेच नोट्स घ्यायला सुरुवात केली. देशमुख साहेबांच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या. त्यांनी आयुष्यभर उभी केलेली कंपनी सध्या आर्थिक संकटात होती. हा करार झाला तर कंपनी वाचणार होती, नाहीतर काही महिन्यात हजारो कामगार बेरोजगार होणार होते. सुमनने टेबलावर ठेवलेली फाईल उघडली. त्यात कराराची सर्व कागदपत्र होती. ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, या 6 महिन्यात माझा अनेक वेळा अपमान झाला. मला कामवाली म्हणून हिणवलं गेलं. माझ्या अन्नाची थट्टा झाली. माझ्या कपड्यांवरून माझी किंमत ठरवली गेली. मला देवासमोर उभं राहिलं म्हणूनही बोललं गेलं, पण मी एकदाही उत्तर दिलं नाही, कारण मला लोकांचा खरा चेहरा पाहायचा होता. रोहनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो उठून उभा राहिला. मॅडम, नाही. सुमनताई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ करा. मी पैशाच्या गर्वात आंधळा झालो होतो. सभागृहात बसलेले सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले. रोहन पुढे आला आणि सगळ्यांसमोर सुमनच्या पायांवर डोकं ठेवलं. मला माफ करा. मी तुमचा अपमान केला. आज समजलं की मोठेपणा पैशात नसतो. मीनाक्षीबाईही रडत पुढे आल्या. सुमन, आम्ही तुला कधीच माणूस म्हणून पाहिलं नाही. तू रोज आमच्यासाठी काय केलंस, पण आम्ही तुला फक्त नोकर समजलो. आम्हाला माफ कर.
देशमुख साहेबांनीही दोन्ही हात जोडले. आमच्या चुकीची शिक्षा आमच्या कामगारांना मिळू नये. हा करार मोडला तर हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल. शिक्षा द्यायची असेल तर आम्हाला द्या. सुमन काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर शांतता होती. तिने हळूच फाईल बंद केली आणि सभागृहात बसलेल्या सर्वांकडे पाहत म्हणाली, मला सूड घ्यायचा असता तर आज हा करार एका क्षणात रद्द केला असता. पण माझ्या आईने मला एक गोष्ट शिकवली होती, चुकीची परतफेड चुकीने केली तर जगात फक्त द्वेष वाढतो, चुकीची परतफेड माफीने केली तर माणसं बदलतात. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दाणादून गेलं. पत्रकारही भावुक झाले. सुमनने कराराच्या शेवटच्या पानावर सही केली. देशमुख इंडस्ट्रीज वाचवली होती. देशमुख साहेबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी हात जोडून सुमनचे आभार मानले, पण सुमनने हातानेच त्यांना थांबवलं. अजून माझा निर्णय पूर्ण झालेला नाही. पुन्हा एकदा सभागृह शांत झालं. सुमनने दुसरी फाईल उघडली. आजपासून माझ्या कंपनीत एक नवीन नियम लागू होईल. कोणत्याही कर्मचाऱ्याशी, मग तो सफाई कामगार असो, सुरक्षा रक्षक असो किंवा कार्यालयातील अधिकारी असो, अपमानास्पद वागणूक देणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई केली जाईल. प्रत्येक कर्मचाऱ्याला समान सन्मान मिळेल, कारण कंपनी इमारतीही नव्हे तर माणसांनी उभी राहते. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला, पण त्या क्षणी सभागृहाच्या मागच्या दरवाजातून एक व्यक्ती घाईघाईने आत आली. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तो थेट सुमनजवळ गेला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, मॅडम, मोठी अडचण झाली आहे. आपल्या कंपनीवर ज्यांनी अनेक वर्षापूर्वी डाव खेळला होता ते पुन्हा परत आले आहेत. यावेळी त्यांनी तुमच्याविरुद्ध खूप मोठा कट रचला आहे. सभागृहात पुन्हा एकदा शांतता पसरली. सुमनने त्या व्यक्तीकडे पाहिलं. तो कंपनीचा कायदेशीर सल्लागार अजय होता. त्याचा श्वास धाप लागल्यासारखा चालला होता. त्याच्या हातात काही महत्त्वाची कागदपत्र होती. सुमनने शांतपणे विचारलं, अजय, नेमकं काय झालं? अजयने थरथरत्या हाताने फाईल तिच्यासमोर ठेवली. मॅडम, विक्रम मल्होत्रा परत आला आहे. 12 वर्षापूर्वी सरांच्या मृत्यूनंतर ज्याने कंपनी बळकावण्याचा प्रयत्न केला होता, तोच विक्रम. त्यावेळी त्याने काही परदेशी गुंतवणूकदारांना हाताशी धरलं आहे. त्याने न्यायालयात दावा दाखल केला आहे की कंपनीतील काही मूळ शेअर्स त्याचे आहेत. जर तो केस जिंकला तर कंपनीवर त्याचा ताबा येऊ शकतो. हे ऐकताच संचालकांमध्ये कुजबूज सुरू झाली. पत्रकारांनी लगेच ही बातमी प्रसारित करायला सुरुवात केली. देशमुख साहेबही हादरले. सुमन मात्र अजिबात घाबरली नाही. तिने शांतपणे पाण्याचा घोट घेतला आणि म्हणाली, मला माहीत होतं, हा दिवस एक ना एक दिवस येणारच. रोहन आश्चर्याने म्हणाला, म्हणजे तुम्हाला आधीपासून माहिती होती? सुमन हलकसं हसली. हो, म्हणूनच मी इतकी वर्ष शांत होते. प्रत्येक पुरावा गोळा करत होते. घाईत घेतलेला निर्णय आयुष्यभराचं नुकसान करू शकतो. इतक्यात सभागृहाचे मुख्य दरवाजे उघडले आणि काळ्या सूटमध्ये एक उंच रुबाबदार व्यक्ती आत आली. त्याच्या चेहऱ्यावर अहंकार स्पष्ट दिसत होता. तो थेट सुमनसमोर येऊन उभा राहिला. खूप मोठी उद्योगपती झालीस ना सुमन, पण हा आनंद फार काळ टिकणार नाही. सुमनने त्याच्याकडे पाहिलं. विक्रम, इतक्या वर्षांनी भेटतोयस, अजूनही तू बदलला नाहीस? विक्रम मोठ्याने हसला. बदलण्याची गरज तुला आहे. आज संध्याकाळपर्यंत कंपनी माझ्या नावावर होणार आहे. त्याने कागदपत्रांचा गठ्ठा टेबलावर फेकला. हे न्यायालयाचे आदेश आहेत. सभागृहात तणाव निर्माण झाला. पत्रकारांना ही बातमी मिळताच त्यांनी कॅमेरे विक्रमकडे वळवले. विक्रम आत्मविश्वासाने म्हणाला, 12 वर्षापूर्वी तुझा नवरा गेला आणि तू भावनेत जगत राहिलीस. मी मात्र व्यवसायात करत राहिलो. सुमनच्या डोळ्यात क्षणभर वेदना उमटली, पण पुढच्या क्षणी ती पुन्हा शांत झाली. विक्रम, खोटं कितीही मोठं असलं तरी सत्यासमोर जास्त वेळ टिकत नाही. विक्रम हसत म्हणाला, मग दाखव तुझं सत्य. सुमनने अजयला इशारा केला. अजयने मोठा स्क्रीन सुरू केला. स्क्रीनवर 12 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ दिसू लागला. त्या व्हिडिओमध्ये विक्रम काही लोकांसोबत कंपनीचे बनावट कागद तयार करताना स्पष्ट दिसत होता. त्याचबरोबर त्याच्या बँक व्यवहाराचे पुरावे, ईमेल्स आणि आवाजाच्या रेकॉर्ड्सही स्क्रीनवर दिसू लागल्या. सभागृहात बसलेले सर्वजण स्तब्ध झाले. विक्रमच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तो ओरडला, हे खोटं आहे. अजय शांतपणे म्हणाला, हे सर्व पुरावे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासले गेले आहेत. प्रत्येक पुरावा खरा आहे. त्या क्षणी काही पोलीस अधिकारी सभागृहात आले. मुख्य अधिकाऱ्याने विक्रमसमोर अटक वॉरंट दाखवलं. विक्रम मल्होत्रा फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आणि आर्थिक गुन्ह्याप्रकरणी तुम्हाला अटक करण्यात येत आहे. विक्रमने पळण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. जाताना तो सुमनकडे रागाने पाहत म्हणाला, तू जिंकलीस, पण ही लढाई इथे संपलेली नाही.
सुमनने शांतपणे उत्तर दिलं, सत्याची लढाई कधीच संपत नाही, पण शेवटी विजय नेहमी सत्याचाच होतो. पोलीस विक्रमला घेऊन बाहेर गेले. सभागृहात उपस्थित सर्वजण उभे राहून टाळ्या वाजवू लागले. देशमुख साहेब सुमनजवळ आले. आज तू फक्त स्वतःची नाही, हजारो कर्मचाऱ्यांच्या भविष्याची रक्षा केलीस. सुमनने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. मी कंपनी वाचवली नाही साहेब, मी विश्वास वाचवला आहे. त्याच वेळी सुमनचा मोबाईल वाजला. तिने कॉल उचलला. काही क्षण ती शांतपणे ऐकत राहिली. अचानक तिच्या चेहऱ्यावरचं हास्य नाहीसं झालं. तिच्या डोळ्यात चिंता स्पष्ट दिसू लागली. तिने फक्त एवढंच विचारलं, काय? आर्यनचा अपघात झाला? तिच्या हातातून मोबाईल खाली पडला आणि ती घाईघाईने सभागृहाबाहेर धावू लागली. सुमन वेगाने हॉस्पिटलकडे निघाली. देशमुख कुटुंबही तिच्या मागोमाग धावत आलं. गाडीत बसल्यापासून एकही शब्द कुणी बोलत नव्हतं. फक्त सायरनचा आवाज आणि प्रत्येकाच्या मनातली भीती. काही मिनिटात ते शहरातील मोठ्या रुग्णालयात पोहोचले. सुमन धावतच आपत्कालीन विभागात गेली. आर्यन ऑपरेशन थिएटरमध्ये होता. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, अपघात गंभीर होता. खूप रक्तस्राव झाला आहे. तातडीने दुर्मिळ रक्तगटाचं रक्त लागेल, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. देशमुख साहेबांनी घाईघाईने विचारलं, माझं रक्त घ्या. डॉक्टरांनी तपासलं, पण रक्तगट जुळला नाही. रोहनचंही जुळलं नाही. मीनाक्षीबाई रडत देवाला प्रार्थना करत होत्या. हॉस्पिटलमध्ये एकच धावपळ सुरू होती. सुमन शांतपणे डॉक्टरजवळ आली आणि म्हणाली, माझा रक्तगट तपासा. काही मिनिटांनी डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर आशेचं हास्य होतं. मॅडम, तुमचं रक्त पूर्णपणे जुळतं. एक क्षणही न दवडता सुमन म्हणाली, मग लगेच रक्त घ्या. मीनाक्षीबाई आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिल्या. ज्या स्त्रीचा त्यांनी अपमान केला तीच आज त्यांच्या मुलासाठी स्वतःचं रक्त देत होती. रक्तदान सुरू झालं. सुमनच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण मनात समाधान होतं. काही वेळानंतर ऑपरेशन यशस्वी झाल्याची बातमी डॉक्टरांनी दिली. धोका टळला आहे. मुलगा आता सुरक्षित आहे. हे ऐकताच मीनाक्षीबाई सुमनच्या पायांवर कोसळल्या. आम्ही तुझ्याशी किती वाईट वागलो, तरीही तू आमच्या मुलाचा जीव वाचवलास. आम्हाला माफ कर. सुमनने त्यांना उठवलं आणि मिठी मारली. आईचं मन कधी सूड बाळगत नाही. आई फक्त जीव वाचवते. काही तासांनी आर्यनला शुद्ध आली. त्याने डोळे उघडताच पहिला प्रश्न विचारला, सुमन काकू कुठे आहे? सुमन त्याच्या पलंगाजवळ बसली. आर्यनने तिचा हात घट्ट धरला. तू मला सोडून जाणार नाहीस ना? सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. कधीच नाही बाळा. काही दिवसांनी आर्यन पूर्णपणे बरा झाला. त्या दिवशी देशमुख कुटुंबाने कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी मोठा कार्यक्रम आयोजित केला. मंचावर देशमुख साहेब उभे राहिले आणि म्हणाले, आजपर्यंत आम्ही कंपनी वाचवत होतो, पण माणसं कशी जिंकायची हे आम्हाला सुमनताईंनी शिकवलं. आजपासून या कंपनीत कोणताही कर्मचारी लहान किंवा मोठा नसेल. प्रत्येकाला समान सन्मान मिळेल. टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर मीनाक्षीबाईंनी सर्वांसमोर सुमनचा हात हातात घेतला. आजपासून ही आमच्या घरची कामवाली नाही, तर आमच्या घरची मोठी बहीण आहे. पुन्हा एकदा संपूर्ण सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं. सुमन मंचावर आली. तिने मायक्रोफोन हातात घेतला आणि शांत आवाजात म्हणाली, जीवनात पैसा, पद, सत्ता आणि श्रीमंती कधीही कायम राहत नाही, पण आपण एखाद्या माणसाशी प्रेमाने बोललेलं 2 शब्द आणि दिलेला सन्मान कायम लक्षात राहतो. गरीब माणसाचा अपमान करणारा कधीच मोठा होत नाही. प्रत्येक माणसात देव असतो. म्हणून माणूस ओळखा, त्याचे कपडे नाही, त्याचं मन पहा, त्याची श्रीमंती नाही. त्या शब्दांनी अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. कार्यक्रम संपला. सुमन बाहेर पडू लागली. आर्यन धावत आला आणि म्हणाला, काकू आता रोज येशील ना? सुमन हसली, हो बाळा, पण आता कामवाली म्हणून नाही, तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून. आर्यनने आनंदाने तिला मिठी मारली. सूर्य मावळत होता. आकाशात सोनेरी किरणं पसरली होती. सुमनने आकाशाकडे पाहिलं आणि मनातल्या मनात आपल्या दिवंगत पतीला म्हटलं, आज तुमचं स्वप्न पूर्ण झालं. कंपनी जिंकणं मोठं नव्हतं, माणसं जिंकणं मोठं होतं. त्या दिवसानंतर देशमुख कुटुंब पूर्णपणे बदललं. प्रत्येक कर्मचाऱ्याला सन्मान मिळू लागला. कंपनी अधिक प्रगती करू लागली आणि सुमनची ही गोष्ट हजारो लोकांसाठी प्रेरणा बनली. कारण माणसाची खरी ओळख त्याच्या कपड्यात नसते, तर त्याच्या स्वभावात आणि माणुसकीत असते. अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत, फक्त कथा पाहता. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.